नमस्कार मित्रांनो. अ, आज आपण बघणार आहोत कॉमन बॉरोवर फॅसिलिटी, कॉमन बॉरोवर एनपीए. बऱ्याच वेळेस काय होतं की कस्टमरचे एकापेक्षा जास्त लोन्स असतात. त्यावेळेस त्याचं एक लोन जे असेल ते एनपीए होत असेल आणि बाकीचे रेग्युलर असेल, तर त्याचं एक अकाउंट एनपीए गृहीत धरलं जात नाही, तर त्याचं एंटायर रिलेशनशिप ती एनपीए धरली जाते. म्हणजे साधारण समजा त्याचं एक 2 किंवा 3 लोन आहेत असे आपण गृहीत धरू. एक कार लोन आहे, त्याचं एक होम लोन आहे आणि एक क्रेडिट कार्ड आहे. आता क्रेडिट कार्ड एनपीए झालं असेल, होम लोनचं त्याचा 2 ईएमआय असतील आणि कार लोनचा 1 ईएमआय असेल. हे तिन्ही अकाउंट आता पेंडिंग दाखवतात. त्यावेळेस त्याला एंटायर रिलेशनशिप म्हणजेच काय की क्रेडिट कार्ड, होम लोन आणि कार लोन हे तिन्ही रिलेशनशिप त्याला रेग्युलर करावे लागतात. तोपर्यंत त्याचं एनपीए टॅग हटत नाही. जर तसं नाही केलं तर त्याचं जेवढं रिलेशनशिप आहे त्याच्यावरती लीगल ऍक्शन होते. समजा त्यानं कार लोन रेग्युलर केलं, होम लोन रेग्युलर केलं आणि क्रेडिट कार्ड त्यानं पेंडिंग ठेवलं, तर त्यांना जर क्रेडिट कार्ड भरलं नाही तरीही ते बाकीचे 2 अकाउंट एनपीए गृहीत धरले जातात. यालाच आपण कॉमन बॉरोवर कन्सेप्ट म्हणतो. ही जी एनपीए कन्सेप्ट आहे ही पर्टिक्युलर एका लोन संदर्भात नसते, तर ती पूर्ण एंटायर रिलेशनशिप जेवढे त्याचे काय लोन असतील एकाच बँकेमधली, तर त्या संदर्भात असते. त्यामुळे त्याला क्रेडिट कार्डही तिथे क्लिअर करणं गरजेचं आहे. जर त्यानं क्रेडिट कार्ड केलं नाही तर त्याचं होम लोन पोझिशनला येऊ शकतं, कारवरतीही लीगल ऍक्शन होते. म्हणजेच एंटायर रिलेशनशिप त्याचं प्रॉब्लेमॅटिक तिथे क्रिएट होतात. ही कन्सेप्ट आहे कॉमन बरोबरची. तुम्हाला जर यामध्ये काही आणखी डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. त्यामध्ये तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्हाला त्यावरती रिप्लाय देण्यात येईल.